वसमत येथील प्राध्यापक दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहाचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते दिनांक 7 मे रोजी लोकार्पण सोहळा करण्यात आलाय। सभागृहाचे लोकार्पण ते भूमिपूजन यामध्ये तब्बल 20 वर्षांचा कालावधी गेला। 20 वर्षांनंतर हे सभागृह नागरिकांसाठी खुले झाले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसून येत आहे। यावेळी सर्व माजी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक, नागरिक, आमदार राजू भैया नवघरे यांचे सर्व समर्थक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। चौगुले सभागृहाचं भूमिपूजन झालं होतं आणि आज खऱ्या अर्थानं आम्हाला वाटलं त्यांच्या कुटुंबातील चारुलता दत्ता चौगुले यांना सुद्धा या कार्यक्रमासाठी नगरपालिकेने आमंत्रित केलं होतं। त्या सुद्धा या कार्यक्रमासाठी येणार होत्या, पण काही अडचण आल्यामुळे ते येऊ शकले नाही। पण आपल्याला या सभागृहाचं उद्घाटन करायचं निश्चित 2006 पासून ते 26 पर्यंत हा जो दोन तपाचा वेळ लागलेला आहे, हा विकास काम करत असताना खऱ्या अर्थानं त्या निमित्तानं एका विकासाला खीळ बसलेली होती। पण हे चौगुले सभागृह परभणी, नांदेड, हिंगोली तिन्ही जिल्ह्यामधलं एक उत्कृष्ट सभागृह म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं जातं। मागच्या काळामध्ये माजी नगराध्यक्षांनी ज्यांनी या शहरासाठी योगदान दिलं, माजी नगरसेवक असतील, माजी नगराध्यक्ष असतील, माजी उपनगराध्यक्ष असतील, यांच्या माध्यमातून या सभागृहाची निर्मिती झालेली आहे। आज माझं सौभाग्य म्हणावं की याच्यामध्ये माझ्या हस्ते याचं लोकार्पण आपण केलेलं आहे। हा कार्यक्रम आपण गडबडीत ठेवला कारण आपण वसुमती महोत्सवाच्या माध्यमातून सकाळ पेपरचे माजी संपादक तथा संचालक उत्तमरावजी कांबळे सर यांच्या माध्यमातून आज आपल्या इथं खऱ्या अर्थानं वसुमती महोत्सवाचं सुरुवात होत आहे। कित्येक राजकीय कार्यक्रम होतात, राजकीय चिखलफेक होत असते, बाकी सगळेच कार्यक्रम होत असतात, पण वैचारिक कार्यक्रम वसमतला काही विसर पडल्यासारखं झालेलं आहे। प्रत्येक जण माझा समाज म्हणते, माझा पक्ष म्हणते, माझी जाती व्यवस्था म्हणते, त्याच्यामध्ये सगळेच जण गुरफटून चालले। पण तुमच्या आमच्या बुद्धीला, आमच्या मनाला सुद्धा काही गोष्टीची गरज असती, ती या सगळ्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून जे काही पुरोगामी विचाराचे लोक होते त्यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला मिळू शकते। म्हणून आज आपण उत्तमराव कांबळे सरांचं व्याख्यान इथं ठेवलेलं आहे। उद्या बलभीम माथेरे सरांचं आपण इथं मार्गदर्शन ठेवलेलं आहे। परवाला आपण बघत असताना की आपल्या कार्यक्रमासाठी इथं आपण वसुमती महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या वसमत शहरातील, तालुक्यातील लोकांनी योगदान दिलेलं आहे, जशा पद्धतीने या नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, यांनी वसमत शहराच्या विकासासाठी योगदान दिलेले आहे, त्याच पद्धतीने वसमत मतदारसंघ तुमचा आमचा हिंगोली जिल्हा घडविण्यासाठी ज्यांनी काम केले त्या सगळ्यांचं आपण उद्या 9 तारखेला इथं पुरस्कार ठेवलेला आहे। त्यासाठी सुद्धा आपल्याला सगळ्यांना निमंत्रण आम्ही निश्चित या माध्यमातून देणार आहे। आज या सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहाचं आपण उद्घाटन करतोय। पुढच्या मागच्या काळामध्ये आपण इथं पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन केलं। शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीमध्ये, अंडरग्राउंड ड्रेनेजच्या बाबतीमध्ये तुमचं आमचं वाढणारं शहर, ज्या शहरामध्ये तुम्हाला आम्हाला आयुष्य काढायचंय, हे शहर सुंदर असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, यासाठी सुद्धा तुम्हाला आम्हाला मिळून भविष्यामध्ये काम करायचंय। त्यासाठी कोणी नगराध्यक्ष झालं, कोणी नगरसेवक झालं त्यांचंच नाही, तर इथल्या सामान्य नागरिकांची सुद्धा जबाबदारी त्याबरोबर होती की माझ्या इथलं जे सांस्कृतिक सभागृह आहे, माझ्या इथलं जे नाट्यगृह आहे, त्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला तिथं उत्कृष्ट असलं पाहिजे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।